नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. MPSC ITI साठीचा नेक्स्ट सिलेबसचा टॉपिक आपण बघणार आहोत आज. सेल्फ स्टडी करणाऱ्या स्टुडंटसाठी हा खूप खूप जास्त महत्त्वाचे सेशन्स राहणार आहेत. 20 सेशन्स घेणार आहेत मी कम्प्लिटली कंटिन्युअसली. 18-20 राहतील. एखाद्या सेशनमध्ये मी 2 टॉपिक्स डिस्कस करेल. आजच्या सेशनमध्ये मी डिस्कस करणार आहे हा जो 6वा आपण केला आहे मागच्या लेक्चरमध्ये, खूप जास्त इम्पॉर्टंट, खूप जास्त कन्फ्युजिंग मी एका ठिकाणी तुम्हाला करून दिलेला आहे. तर त्या अभ्यासासाठी तुमच्यासाठी एक इझी झाला इथे. मग काय, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आणि सेक्टोरल डेव्हलपमेंट. सेक्टर्स कोणते कोणते असतात, इकॉनॉमीचे सेक्टर्स असतात. मी तुम्हाला व्यवस्थित सांगून देतो. आज ह्या लेक्चरमध्ये मे बी मी एकच करेल, कुठलाही 7वं किंवा 8वं. तर ह्या प्रकारे मी सिलेबसला परत रिस्ट्रक्चर केलं आहे. मग इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, तर इंडस्ट्रीचा डेव्हलपमेंट भारतामध्ये कसा झाला. तर एव्होल्युशन फ्रॉम एन्शंट इंडिया टू ब्रिटिश पिरियड. ठीक आहे, ह्याच्यामध्ये हे 2 दिले आहेत. ब्रिटिश पिरियडच का, एन्शंट इंडिया का, ह्याच्यात त्यांनी फक्त इव्होल्युशन दिलेलं असेल. तर एन्शंट इंडियापासून आपण इंडस्ट्रीज कोणत्या कोणत्या प्रकारच्या होत्या, हरप्पन सिव्हिलायझेशनमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या होत्या. गरज नाही आहे, खूप जास्त गरजेचं नाही आहे, बट हे करून ठेवा. एखाद प्रश्न जर आला तर हे लेक्चर ऐकणाऱ्यांनाच ते मार्क्स मिळतील. ठीक आहे, बाकी बघा तुम्ही. मग त्यानंतर इंडस्ट्रियल रेव्होल्युशन, आपल्याकडे 5 इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झालेले आहेत. तर 5चे करावं लागतील. हे इंडस्ट्रियल रेव्होल्युशन समजण्यासाठी तुम्हाला युरोपियन इंडस्ट्रियल रेव्होल्युशन समजणे खूप जास्त गरजेचे आहे. वाईल से नॉट युरोपियन पर से, वेस्टर्न इंडस्ट्रियल रेव्होल्युशन. मग त्याला तुम्ही इंडियन इंडस्ट्रियल रेव्होल्युशनसोबत लिंक करावं. मग झालं तुमचं इंडस्ट्रियल रेव्होल्युशन. 5 आहेत. मग त्याचे चॅलेंजेस काय काय आहेत. आता इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे चॅलेंजेस काय काय, तर पॉवर्टी आहे. पॉवर्टी म्हणजे काय, लोकांकडे जॉब्स नाही आहेत. ठीक आहे, इंडस्ट्रीज आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं, जॉब गेले. ठीक आहे, सो हे काही चॅलेंजेस. पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट, रिजनल इम्बॅलन्स. रिजनल इम्बॅलन्स म्हणजे काय, बिहारमध्ये जॉब्स कमी आहेत, महाराष्ट्रामध्ये जॉब्स जास्त आहेत. एम्प्लॉयमेंट महाराष्ट्रामध्ये जास्त आहे, बिहारमध्ये कमी आहे, झारखंडमध्ये कमी आहे. जे बिमारू स्टेट म्हटले होते कमिटी, कोणती कमिटी म्हटली होती ते मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. बिमारू स्टेट्स. सो दिस बिमारू स्टेट विथ राजस्थान आणि मध्य प्रदेश. सर यांच्याकडे काय इश्यूज आहेत, तर इम्बॅलन्स म्हणजे काय, रिजनल इम्बॅलन्स. त्या रिजनमध्ये जास्त अनएम्प्लॉयमेंट आहे, आपल्याकडे मे बी कमी अनएम्प्लॉयमेंट आहे, कुठेतरी कमी एम्प्लॉयमेंट असू शकते. हा रिजन रिच आहे, हा रिजन पुअर आहे. तर हे रिजनल इम्बॅलन्स का होतं आहे, पॉवर्टीमुळे होतं आहे. तर पॉवर्टीमध्ये मग इथे इंडस्ट्रीज येऊन इथे एम्प्लॉयमेंट जनरेशन का नाही करत, अनएम्प्लॉयमेंट का वाढते. इथे एम्प्लॉयमेंट दिलं पण अनएम्प्लॉयमेंट इज राईट वर्ड फॉर दॅट. मग लोकेशनल फॅक्टर्स अँड ग्रोथ पॅटर्न, म्हणजे तुम्ही जर कोळसा बनवण्याची इंडस्ट्री उघडली तर कोळसा तुम्ही महाराष्ट्रात उघडाल का, उपयोग नाही. चंद्रपूर वगैरे ते ती साईड आहे, ओडिसा, झारखंड. जो तुम्ही जर स्टेट बोर्डचे लेक्चर्स पाहिले असेल MPSC साठीचे माझे, तर त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे की जो कोलवाला रिजन आहे, तर कोयला तिथेच मिळणार. मग काळी माती, इथे कुठले खनिजं मिळणार, कुठलेच खनिजं नाही मिळणार. का नाही मिळणार, तर ते तिथे शिकवलेलं आहे. तर वगैरे आपण रिजनल इम्बॅलन्सेस काय आहेत, सगळ्या ह्या गोष्टी. लोकेशन फॅक्टर, लोकेशन बेस्ड फॅक्टर्स आपण त्या बघणार तिथे. मग नंतर लार्ज, स्मॉल, मायक्रो, कॉटेज, MSMEs आणि कॉटेज इंडस्ट्रीज. ह्याच्यासाठी पण एक सेपरेट मिनिस्ट्री आहे. त्या मिनिस्ट्रीच्या तुम्हाला ह्याच्यासाठी एक सेपरेट मिनिस्ट्री आणि ह्याच्यासाठी एक सेपरेट मिनिस्ट्री आहे आणि डिपार्टमेंट्स पण आहेत. मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर जा, स्कीम तुम्हाला तिथे मिळून जातील. मग प्रॉब्लेम्स अँड पोटेन्शियल सर करायचे आहेत का, नाही. याच्यासाठी तुम्हाला काय लागेल, डेटा लागेल. डेटा म्हणजे किती % आहे, कोणत्या भागात किती % आहे. ॲग्रिकल्चरमध्ये फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला मी म्हटलं की ॲग्रिकल्चर सेक्टर जर तुम्ही म्हणालात, तर ॲग्रिकल्चरमध्ये 88% ऑफ ॲग्रिकल्चर वुमन आर एंगेज्ड इन कॉटेज इंडस्ट्रीज. तर कॉटेज इंडस्ट्रीजमध्ये पण काय काय येतं, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे कराव्या लागतील. इम्पॅक्ट ऑफ लिबरलायझेशन, LPG रिफॉर्म्स 1991मध्ये झाले होते. ठीक आहे, याचाच पार्ट येतो, इथूनच इथे येतो हा पॉईंट. 1991मध्ये जे इकॉनॉमिक रिफॉर्म्स झाले होते, मेजर त्याची सुरुवात 1980sमध्ये झाली होती. मग 1991मध्ये प्राईम मिनिस्टर त्यावेळेस, सॉरी मी नाव विसरतो त्यांचं, पण फायनान्स मिनिस्टर मनमोहन सिंग होते आणि त्यांनी इकॉनॉमिक रिफॉर्म्सचं जे बजेट आहे ते डिलिव्हर केलं होतं आणि मेजर इकॉनॉमिक रिफॉर्म्स झाले होते त्यावेळेस. इंडस्ट्रीज लिबरलाइज झाल्या होत्या. ठीक आहे, लिबरलाइज झाल्या होत्या. याच्या त्यांना अगोदर बांधून ठेवलं होतं. आणि इंडस्ट्रीज प्रायव्हेटाईज पण झाल्या होत्या काही, आणि ग्लोबल इंडस्ट्रीजला पण आपल्या इथे येऊ दिलं होतं. ह्या वगैरे काही कॉन्सेप्ट्स आहेत आणि त्याच्या रिलेटेड डेटा आणि फॅक्ट्स तुम्हाला करावं लागेल. कुठल्याही स्टँडर्ड इकॉनॉमिक्सच्या बुकमध्ये, अर्थशास्त्राचं पुस्तक तुम्ही उचलाल तर हा पॉईंट तुम्हाला तिथे मिळेल. मग त्यानंतर काय, स्टेट गव्हर्नमेंट पॉलिसीज फॉर लार्ज स्मॉल, परत गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज, गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्स त्यासाठी आहे.
सो हा एक 7वा पॉईंट आपण बघितला. 8वा पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. आय होप तुम्ही 7वा पॉईंट व्यवस्थित प्रिपेअर कराल. काहीही इश्यू असेल तर प्लीज मेसेज करा. म्हणजे कॉल करू नका, सरळ मेसेज करा. आय विल हेल्प यू गाईज. ओके, ठीक आहे. आजच्यासाठी इतकंच. आजच्यासाठी म्हणजे ह्या व्हिडिओसाठी इतकंच. थँक्यू सो मच.